ताटलीमध्ये काढून घे बघा पूर्ण. तर आज आपण बनवणार आहोत दातालची रेसिपी, दाताल फ्राय आणि मीठ मसाला. बघा मीठ मसाला, हल्दी पावडर, गरम मसाला सगळं घेतला आहे. हे बघा हे आज बनवणार आहे कॉलिनबाई रेसिपी. बघा आपण याला मस्तपैकी धुवून घेऊया, मस्त धुवून घेऊया. ही फेकायला दिलं आहे, आता याला धुवून घेऊया मस्तपैकी. हे बघा मस्त याच्यामध्ये धुवून घेऊया. धुवून घेतल्यानंतर पूर्ण साफ करून घेऊ. त्यानंतर मस्तपैकी फ्राय बनवूया. बघा ह्याच्यामध्ये पोटात आतमधले काय जे त्याचे पूर्ण शरीराचं बाहेर काढून टाकूया, फ्राय करून घेऊया. आणि पूर्णपणे धुवून घेतलेलं आहे. हे बघा पूर्णपणे धुतला. आणि याला आता आपण चला घेऊन जाऊया. आणि इकडं आपला किचनकडे जाऊया. एखाद दिवस याला पण आपण मारूया. चला इकडं आपण किचन बनवलेलं आहे, इकडं ठेवून देऊया. बघा इकडं आपल्या आग पेटवा लागेल. तो परत तुम्ही व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका, बघत राहा. आग पेटवून घेऊया मस्तपैकी आणि फ्राय आज करून घेऊया. फ्राय जबरदस्त आपल्या गावरानमध्ये कसं बनवतात फ्राय ते तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत फ्राय. आणि पटापट आपण इकडं लाकडं थोडीशी घेऊया. हे बघा पटापट आग जलवू. पटापट आग पेटवल्यानंतर आपल्याला थोडासा त्यानंतर पटापट आग पेटवून घेऊया आपण. हे बघा इकडं आपल्याला आग पेटवायला लागेल. पटापट आग पेटवून घेऊया, कारण की आपण आपल्या देशी भाषा म्हणजे गावामध्ये ज्या पद्धतीने बनवतात, जसं की आपण शहरामध्ये गॅसवरती बनवतो त्या टाईप नाही, आपण त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत चुलीवरती. साध्या गावाकडची पद्धत आहे ही, आपण चुलीवरती बनवणार आहोत. आणि बघा आणि हे आलेले बनवणार, कारण आपण फक्त दाखवतो कसं बनव. आणि ही आपली कुकिंग आहे, ही कशा पद्धतीने मग. आणि हिच्या हाताला चव पण मस्त लागते खाल्यावर. हा माचीस नाही तिकडे घेऊन गेलो कुठे. हां तिकडे माचीस वरती ठेवलेला आहे. मस्तपैकी आग पेटून घेऊया. आणि बघा इकडं काय घेऊन आला परत मसाले, हे तुम्हाला दाखवून घेतो. हे बघा हे मसाले आपण घेऊन आलेलो. हे बघा मसाला आहे. हे बघा मसाले, मीठ आहे, मसाला, गरम मसाला, हल्दी पावडर असं बनवून घेतलेलं आहे. आणि इकडं पूर्णपणे आग पेटवायला चालू केलेलं आहे. मग आग पेटायला चालू झालं आहे. वरूनचे थोडा काडी लावू आपण. बघा आग पेटवून आपली झालेली आहे. पटापट पेटून आग झालेली आहे आता लगेच. आणि ही कुकिंग आपले आहे, बनवते मस्तपैकी कुकिंग. आणि बघा इकडं मसाले आहेत आपले, हे साधे मसाले घरगुती, म्हणजे घरामध्ये आपण जे यूज करतो तेच आपण या रेसिपीमध्ये यूज करतो. त्यानंतर हा तेल बघा, हा घरगुती तेल आहे. आणि मच्छी आज आपण दाताल फ्राय बनवणार आहे. दाताल फ्राय बनवणार आहेत. तर तुम्हाला कसं दाताल फ्राय बनवतात ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हे चुलीवरती ठेवलेलं आहे आणि हे थोडं सुकू द्या. सुकल्यानंतर याच्यावर तेल टाकून आपण पुढे फ्राय करणार आहोत. याला जास्त नाही, 5 मिनटाचं काम आहे फ्राय. खाली जास्त टाईम लागत नाही याला, 5 मिनटाचं काम आहे. आता मी दाखवतो कशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. इकडनं घे ना, कशा प्रकारे बनवतात ते आता आपण तुम्हाला दाखवतो. पूर्ण दाताल फ्राय. हे बघा इकडं आग पूर्णपणे पेटलेली आहे, त्याचीच वाट पाहत होतो. आता बघा हा कसा बनवतात तो दाखवतो तुला. असं मिक्स करून घ्यायचा. बघा पूर्ण मसाले मीठ वगैरे पूर्ण आपण हा मिक्स करून घेऊया.
मिक्स केल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. बघा, पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर हे तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये. तेल थोडं ओलं झालं पाहिजे, म्हणजे त्या आपल्या ज्या मच्छीला आहे तेल मच्छीला चिपकलं पाहिजे, पूर्णपणे त्याला भेदलं पाहिजे ते मसाले, कारण की त्यानंतरच आपल्याला ते चविष्ट चव देणार आहेत. हे बघा, पूर्णपणे असं करून घेतलं. थोडं अजून तेल टाकावं लागेल वाटतं त्याच्यामध्ये. पूर्ण तेल टाकून घेतल्यानंतर हे बघा या प्रकारे, आणि त्याच्यानंतर हे बघा असं आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. हे बघा, याला मिक्स करूया, कारण की प्रॉपर त्याला लागलं पाहिजे मच्छीला, तरच आपल्याला ती चव मस्त मसाल्यामध्ये मस्त असू दे ना. त्यानंतर पूर्णपणे याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. हे बघा, मस्तपैकी सगळ्याला मसाला लावून झालेला आहे पूर्णपणे. त्यानंतर आता मसाले पूर्णपणे प्रॉपर लागले का याचे चेक करूया. अजून थोडंसं त्याच्यावर हात फिरवूया. हात फिरवल्यानंतर आपण असं पलटी मारून घेऊया. पलटी मारल्यानंतर का, कारण की प्रत्येकाला मसाला जेवढा जास्त लागेल आणि जेवढा भेदेल तेवढा पूर्ण मच्छीला लागल्यानंतर आपल्याला चव आणखी लागेल. त्यामुळे त्याला प्रॉपर मसाला लागला पाहिजे. प्रॉपर लागल्यानंतर आपण आता यामध्ये बघा पूर्ण मसाला हा आता बघूया. फिश बघा, हा असा पूर्णपणे मसाला लागला पाहिजे त्याला. पूर्ण मसाला लागल्यानंतर हा बघा पूर्णपणे लागलेला आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. हा असा पूर्णपणे लागला पाहिजे, तेव्हा तो आणखी चविष्ट बनवू शकतो. असं त्यासाठी हा आपण प्रॉपर बनवूया असा या प्रकारे. बघा असा पूर्णपणे हा ते मसाल्यामध्ये लागला पाहिजे मसाला मच्छीला. आता तिकडे आपलं पातेलं पण गरम झालेलं आहे. हे बघा, पूर्णपणे थोडं याच्यामधले आग कमी केलेलं आपण, आणि आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया पूर्णपणे. हा बघा या प्रकारे तेल टाकून घेतलेलं आहे. कुकिंग बायनी आपली कुकिंग आहे. याच्यानंतर हे बघा असं तेल टाकून घेऊया आणि पूर्णपणे हे भेदलं पाहिजे. असं बघा, असं तुम्ही करू शकता. असं पूर्णपणे असं फिरून घेऊया, तर पूर्णपणे त्याला लागलं पाहिजे तेल. आता त्याच्यानंतर आपण हे एक एक करून त्याच्यामध्ये हे टाकून देऊया. हे बघा असे मस्तपैकी. हा बघा कसा वास सुटला. वास पूर्णपणे प्रॉपर वास सुटलेला आहे, कारण की जसा मसाल्यामध्ये आपण ते टाकल्यानंतर अतिशय वास यायला सुरुवात झालेली आहे. बघा हे बघा मस्त मसाल्यामध्ये. त्याच्या खाली काहीतरी ठेव ना. हे बघा फ्रायसाठी टाकलेलं आहे. मस्तपैकी फ्रायसाठी टाकून दिलेलं आहे तिने. बघा 10 मिनटं आपण असे म्हणजे एका साईडने आपण त्याला शिजवून घेऊया. म्हणजे थोडा फ्राय होऊ दे. ते शिजल्यानंतर आपले थोड्या वेळा 5-10 मिनटांनी आपण पलटी मारूया. आता थोड्या वेळा पलटून घेऊया एक एक करून. पटापट असं पलटून घेऊया. म्हणजे आता ती एका बाजूने शिजून झालेला आहे पूर्णपणे. अशी पलटी मारून घेऊया, कारण दुसऱ्या बाजूने पण ती पलटी होईल. असा पलटी करून घेऊया, कारण एका बाजूने शिजून झालेला आहे पूर्णपणे शिजलेला आहे ना. दुसऱ्या बाजूने शिजून घेऊया. बघा पूर्ण एका बाजूने शिजून झालेला आहे. असं पूर्णपणे पलटी मारून घेऊया पूर्ण एक एक करून. आणि हे पूर्ण असं पलटी पलटी मारत नाही पण. हे पूर्णपणे पलटी मारून झालेलं आहे. आता थोडा अजून याला 10 मिनटं आपण केक करून पीस आपण आता काढून घेऊया. बघा पूर्णपणे या ताटलीमध्ये काढून घेऊया. बघा पूर्णपणे रेसिपी
याच्यामध्ये काढून घेतले आहे बघा. पूर्णपणे हा बंद